नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे. दीपस्तंभ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज आपण टुडे करंटमध्ये लोकसत्ता पेपरमध्ये आलेली महत्त्वाची न्यूज ती म्हणजे खगोलतज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, अतिशय मोठं नाव आणि कदाचित तुम्ही ब्लॅक होल हे नाव देखील तुम्ही ऐकलं असेल, कृष्ण विअर आणि स्टीफन हॉकिन्स वगैरे असे काही ज्या महान शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या पंक्तीत बसलेले आपले जयंत नारळीकर. आणि जयंत नारळीकर यांचं आज निधन झालेलं आहे. आणि त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक जे होतं ते होतं आकाशाशी जडलेलं नाते. ओके, आकाशाशी जडलेलं नातं हे त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक. आणि परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला प्रश्न देखील विचारला जाईल, जयंत नारळीकर यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय किती होतं? तर 86 वर्ष त्यांचं वय. कारण असे प्रश्न याच्या आधी आलेले आहेत. कारण देवानंदचं वय विचारलं होतं, देवानंद यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय किती होतं असा देखील एक प्रश्न विचारला गेलेला होता. तर मित्रांनो, खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याविषयी आपण काही महत्त्वाच्या माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. याच्यामध्ये हे खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांचं जे निधन झालेलं आहे ते पुण्याला राहत्या घरी निधन झालं. त्यांचं वय 86 वर्ष होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झालेलं होतं. विशेषतः रसाळ भाषेतील मराठी विज्ञान कथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते आणि केम्ब्रिज या विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं होतं त्यांनी. कोणत्या विद्यापीठातून? केम्ब्रिज या विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. आधी ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी या ठिकाणी काम केलं. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. जयंत नारळीकर यांच्याविषयी खालील योग्य पर्याय ओळखा. त्याच्यामध्ये ते खगोलशास्त्रज्ञ होते, त्याच्यानंतर त्यांनी आयुकामध्ये काम केलं, त्याच्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केलं, तसंच नाशिकमध्ये अखिल भारतीय संमेलनाचे ते अध्यक्ष होते. असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर त्यांनी लिखाण केलेले पुस्तकं, आता त्यांचं काही एक पुस्तकाविषयी तर मी तुम्हाला माहिती सांगितलीच, परंतु त्यांचे काही प्रसिद्ध पुस्तकं जे आहेत त्याच्यामध्ये अंतराळातील भस्मासूर हे एक पुस्तक आहे, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, त्याच्यानंतर चला जाऊया अवकाश सफारीला, त्याच्यानंतर टाइम मशीनची किमया, प्रेक्षित, एशियनची देणगी, याला जीवन असे नाव, वामन परत्न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते हे अतिशय प्रसिद्ध झालेलं पुस्तक. याला खूप प्रसिद्ध मिळाली. नंतर गणितातील गमती जमती, नंतर नबात हसरे तारे, त्याचे सहलेखक विचारले जाऊ शकतात डॉक्टर अजित केंबावी आणि डॉक्टर मंगला नारळीकर. नंतर नव्या सहस्त्रकांचे नवे विज्ञान, त्याच्यानंतर या ठिकाणी विज्ञान आणि वैज्ञानिक, नंतर विज्ञान गंगेशी अवकळ वळणे, त्याच्यानंतर विज्ञानाची गरुजप, विज्ञानाचे रसिते. तर ह्या ठिकाणी असे काही प्रसिद्ध पुस्तकं आपल्याला जयंत नारळीकर यांचे पुस्तकं तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरू शकतात. खालील कोणते पुस्तकं जयंत नारळीकर यांनी लिखाण केलेलं आहे, ओके, आणि त्यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणते. त्यानंतर पुढची जी बातमी आहे, आता 20 मे आजची महत्त्वाची बातमी, कारण की पहलगाम येथे जो दहशतवाद्यांचा, त्या आतंकवाद्यांचा जो भ्याड हल्ला झाला आणि त्या ठिकाणी त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं, सिंदूर ऑपरेशन आपल्याला माहिती आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं देखील आपल्या लेक्चरच्या माध्यमातून. पण त्यानंतर जेव्हा भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामध्ये तुर्की असेल किंवा अझरबैजान असेल यांनी पाकिस्तानची बाजू घेतली आणि त्याच्यानंतर बांगलादेशही काही मागे राहिलं नाही. आणि बांगलादेशचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत तर त्यांनी या ठिकाणी सरकारचे प्रमुख, आपण त्यांचं नाव आहे मोहम्मद युनूस, तर यांनी देखील
स्टेटमेंट भारताच्या विरोधात दिलं, तर त्यामुळे काय होतं की भारताचा आणि बांगलादेशचा संबंध जो होता तो आधी खूप चांगला होता. कारण की बांगलादेश म्हणजेच काय तर पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान म्हणजे आपण पश्चिम पाकिस्तान. आणि त्यावेळेस जुल्फिकार भुत्तो म्हणजे बेनजीर भुत्तोचे वडील आणि इकडे अवामी लीग पार्टीचे अध्यक्ष जे होते ते म्हणजे कोण, शेख हसीनाचे वडील महबूबुल्लाह. तर ते आपल्याला काय झालं की त्यांची पार्टी बहुमतात आली आणि त्यानंतर ते वाद विवाद झाले. त्याच्यानंतर इंदिराजींनी मध्यस्थी केली, त्यानंतर ते युद्ध झालं 71चं. खूप मोठी स्टोरी आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत पाकिस्तानमध्ये जे युद्ध झाले त्याच्यातलं एक 71चं जे युद्ध होतं ते बांगलादेश निर्मितीसाठी होतं. मग त्याच्यामधून बांगलादेशचा जन्म झाला. मग नंतर खूप गदारोळ झाल्यानंतर ही बांगलादेश खूप चर्चेत आलेला विषय. आणि मग नंतर हे अर्थतज्ञ आहेत त्या देशातले मोहम्मद युनुस, तर हे त्या ठिकाणी सत्तेवर आले, पण ते भारताच्या विरोधात. मग त्यांनी भारताच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यामुळे, कारण की बांगलादेश आणि भारत आपण म्हणूया इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे देश विदेश संबंध, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण निर्याती करतो, काही गोष्टी आपण आयाती करतो. म्हणजे हा जो ट्रेडिंग, हा जो व्यापार आहे, तर हा व्यापार मध्ये या ठिकाणी काय होणार आहे की काहीतरी निर्बंध लागणार आहेत. म्हणजे भारताने बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध लादल्यानंतर मोहम्मद युनुस सरकार नरमलं, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट तुर्की असेल, अझरबैजान असेल, या ठिकाणी भारतीय पर्यटकांनी जाणं ओके तर टाळण्याचा प्रयत्न केला. तर त्या ठिकाणी ह्या देशांची जी इकॉनॉमी आहे, ही इकॉनॉमी जास्तीत जास्त कशावर डिपेंड आहे तर टुरिझम, पर्यटन. आणि पर्यटन क्षेत्रामध्ये तुम्हाला जेव्हा आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा या ठिकाणी हंगामी बेरोजगारी नावाचा एक शब्द देखील येतो. ओके. म्हणजे एखाद्या देशावर किती मोठा एखाद्या देशाचा प्रभाव असतो हे आपण त्या ठिकाणी दाखवतोय. लक्षात आलं. तर त्याविषयी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत की आजच्या लोकसत्ता पेपर मधली ही न्यूज आहे. तर भारताने जो निर्णय घेतला तर तो बांगलादेश मधून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध करण्याचा. ओके. आणि जेव्हा आयात आणि निर्यात, आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा आपल्याला परकीय चलन मिळतं आणि आयात जेव्हा करतो तेव्हा आपलं चलन जातं. ओके. मग बांगलादेश मधून येणाऱ्या ज्या काही वस्तूंच्या आयातीवर म्हणजे या ठिकाणी काय मिळणार होतं, त्यांना परकीय चलन मिळणार होतं ना, मग ते निर्बंध घातले. आणि त्याच्यानंतर बांगलादेश मधून येणारे कपडे, अन्न पदार्थांच्या आयातीवर ओके आता बांगलादेश मधून भारतात येणारे म्हणजे आपण भारत आयात करतोय आणि बांगलादेश मधून त्या ठिकाणी येणाऱ्या आयातीवर. आणि समजा बरं आता लक्षात घ्या, आता आपण काय केलं, बांगलादेश मधून काही गोष्ट घेतली तर आपण आयात केली आणि आपण पाठवली ती निर्यात केली. मग त्याच्यामध्ये जर बघितलं काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत आणि या निर्णयाचा फटका बांगलादेशच्या इकॉनॉमीवर म्हणजे अर्थव्यवस्थेवर पडणार आहे, दिसूनच येणार आहेत. तर या ठिकाणी बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख जे आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद युनुस आणि ते स्वतः इकॉनॉमिस्ट आहेत, स्वतः अर्थतज्ञ आहेत. ओके. त्यांना तर ही गोष्ट लगेच कळेल. आणि विशेषतः यांनी काही दिवसापूर्वी चीनला भेट देत भारताविरोधी वक्तव्य केलं होतं. कोणाला भेट दिली होती? चीनला व्हिजिट केली होती आणि भारताविरोधी वक्तव्य केलं होतं. भारताचे संबंध तसे बांगलादेश बरोबर खूप चांगले होते आणि विशेषतः विस्तारवादी धोरणावाला जो चीन आहे याला ते कायम खटकत होतं, बरोबर की नाही. आणि म्हणून त्यांनी बांगलादेश कसा जवळ करता येईल याचे प्रयत्न तर त्याचे कंटिन्यू सुरूच होते आणि काहीसं यश त्यांना त्याबद्दल मिळालेलं देखील आहे. आणि भारताविरोधी केलेली आगळीक बांगलादेशला चांगलीच महागात पडणार आहे. तिथे आपण लढाई करत नाहीये, आपण तिथे युद्ध करत नाहीये, तर आपण काय करतोय की व्यापारा संबंधित काही निर्णय घेतलेले आहेत की आयात निर्याती संबंधित. मग त्याच्यामध्ये 100 नाही 1000% त्या इकॉनॉमीवर फरक पडत असतो. आता बघा, भारत आणि पाकिस्तानचं जरी युद्ध झालं आणि त्याच्यात अमेरिकेने या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पने एक वाक्य वापरलं होतं बघा की तुमच्याशी
जे व्यापारी करार केलेले आहेत ते थांबवणे. म्हणजे काय होतं माहितीये का, की खूप मोठा इफेक्ट पडत असतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर ह्या गोष्टींचा. तर मित्रांनो, आता पहलगाममध्ये झालेला जो दहशतवादी हल्ला ते मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगितलं. त्याच्यामध्ये तुर्की असेल, अझरबैजान असेल. मग याच्यामध्ये याबाबत भारताने नाराजी व्यक्त केलेली होती. आणि एवढंच नाही तर भारतातील नागरिकांनी तुर्की आणि अझरबैजानला पर्यटनावर काय घातलेला आहे, बहिष्कार घातलेला आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच त्या ठिकाणी क्लिअर करून दिलं. आता दुसरी बातमी आहे डाऊन टू अर्थ मॅगझिन. हे पर्यावरण भूगोल याविषयी खूप चांगल्या चांगल्या न्यूज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. जे राज्यसेवेचा येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत किंवा युपीएससीची तयारी करतायत किंवा गट ब च्या मुख्य परीक्षेला देखील एखादा प्रश्न एखादा येऊ शकतो, असं हे कंटेन आहे. आणि याच्यामध्ये भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील लाखो पक्ष्यांची बेकायदेशीर हत्या देश ते थांबवण्यात अपयशी ठरलेले आहेत. म्हणजे 2030 पर्यंत 46 पैकी फक्त 8 देश शिकार विरोधी प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे जवळपास 2030 पर्यंत असं ठरलं होतं की आपण जे काही स्थलांतरित पक्षी आहेत, जे की वेटलँडवर येतात, त्यांचं ते हॅबिटॅट आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो की नॉर्थ हेमिस्फिअर अँड साऊथ हेमिस्फिअर. आता समजा हा एक नॉर्थ हेमिस्फिअर आहे आणि हा नॉर्थ हेमिस्फिअर आहे आणि हा साऊथ हेमिस्फिअर आहे. तर याच्यामध्ये हा नॉर्थ पोल आणि हा आहे साऊथ पोल. आता बघा, इकडे जर उन्हाळा असेल, इकडे जर काय असेल, उन्हाळा असेल, इकडे उन्हाळा असेल, तर या ठिकाणी इकडे काय असेल, हिवाळा असेल, इकडे काय असेल, हिवाळा असेल. मग आता ह्या भागामध्ये जेव्हा उन्हाळा असेल त्या मग नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये हिवाळा असेल. तर हिवाळ्यामध्ये युरोपचं टेम्परेचर साधारणतः किती असायला पाहिजे? आता इथे नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये समजा उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्यात युरोपचं टेम्परेचर आहे समजा 22 डिग्री सेल्सिअस समजा, ऐका. आणि नंतर उन्हाळा आला तर युरोपचं टेम्परेचर होतंय या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस. पण इथला हा जो डिफरन्स आहे, कारण क्लायमेट चेंज तो अनिमल चेंज, क्लायमेट चेंज तो प्लांट चेंज, क्लायमेट चेंज तो मिनरल चेंज, क्लायमेट चेंज तो सॉइल चेंज, क्लायमेट चेंज तो सब कुछ चेंज. मग त्याच्यामध्ये काय झालं, त्या पक्ष्यांना 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे आहे. मग ते काय करतात, या ठिकाणी नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये जेव्हा हिवाळा असेल तेव्हा भारतामध्ये 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं समजा. म्हणजे ही परिस्थिती त्यांना कधी बघायला मिळत होती, उन्हाळ्यात. आणि सेम परिस्थिती या ठिकाणी हिवाळ्यात कुठे बघायला मिळते, इकडे. म्हणजे तो पक्षी इकडे स्थलांतरित होतो, नंतर इकडे होतो. मग जेव्हा तो वन प्लेस टू अनदर प्लेस, वन कॉन्टिनेंट टू अनदर कॉन्टिनेंटला जातो, तेव्हा त्या ठिकाणी भूमध्य समुद्र सागरी प्रदेश जो आहे, म्हणजे आता हा जो आहे तर मेडिटेरियन सी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या भागामध्ये तो प्रवास करताना अनेक देशांमधून प्रवास करत असतो आणि त्याचा हॅबिटेट ठिकाण जे असतं तो कोस्टल एरिया असतो. आणि तिथं ह्या ठिकाणी शिकार प्रचंड प्रमाणामध्ये केली जाते. तर हे होऊ नये म्हणून अनेक देश एकत्रित आले, पण त्याला फारसं यश नाही मिळालं. 2030 पर्यंत आपल्याला ते शून्य करायचं होतं. मग त्याच्यामध्ये हा मेडिटेरियन सीच्या कोस्टलला स्पेन आहे, त्याच्यानंतर फ्रान्स आहे, आलं लक्षात, इटली आहे, ग्रीस आहे, तुर्की आहे, सिरिया आहे, आलं लक्षात, इराक आहे, नंतर इराकचा आपण रामसर म्हणतो बघा, आलं लक्षात, सौदी अरेबियाचा आहे, इजिप्त आहे, लिबिया आहे, आलं लक्षात, नंतर अल्जेरिया आहे, मोरोक्को आहे. तर हे त्याच्या आजूबाजूला अजून लहान मोठे बरेचसे देश, आलं लक्षात. तर ते मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य सागरी समुद्राच्या एरियामध्ये ही गोष्ट आपल्याला कुठेतरी थांबवली पाहिजे. मग त्याच्यामध्ये बघा, आता या ठिकाणी असे काही पक्षी त्यांचं म्हणजे शिकार केली जाते. त्याच्यानंतर पक्ष्यांच्या बेकायदेशीर हत्येबाबत भूमध्य सागरीय प्रदेशाला गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि अलीकडे एका अभ्यासात असे दिसून आले की बहुतेक 2030 पर्यंत क्रियाकल्पांना निम्मे करण्याचे वचन पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहेत. आलं लक्षात, सुरुवातीलाच मी बोललो की 46 अपयशी आहेत, 8च मार्गावर आहेत, 8च देश. आणि या परिस्थितीमुळे अनेक पक्ष्यांच्या ज्या पेसीस आहेत त्या धोक्यात आलेल्या आहेत, प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत. आणि युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कन्झर्वेशन
म्हणजे संवर्धन प्रयत्नांना धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मित्रांनो, बेकायदेशीर पक्ष हत्येची सध्याची जी स्थिती आहे, मग त्याच्यामध्ये बेकायदेशीर हत्या ज्यामध्ये गोळीबार करणे, नंतर सापळ्यात अडकवणे आणि विषबाधा करणे यांचा समावेश आहे आणि हे अजूनही सर्रास सुरू आहे आणि दरवर्षी लाखो पक्ष्यांना याचा फटका बसतोय. आणि विशेषतः हा मुद्दा जागतिक पक्ष्यांच्या नामशेष होण्याच्या होण्यामागे कारणीभूत आहे. आणि विशेषतः एखादा पक्षी, आता बघा तुम्हाला एक सांगतोय, एखादा प्राणी, एखादा पक्षी या पृथ्वी तलावावरून जर नामशेष झाला, तर जसा डोडो पक्षी झाला होता बघा, आलं लक्षात, तर त्याच्याविषयी आपण सेपरेट लेक्चर घेतलं पाहिजे. तर आदिवास म्हणजे हॅबिटॅट नष्ट झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि एखाद्या वेळेस आपण हॅबिटॅट नष्ट होणे म्हणजे एखाद्या वेळेस समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर त्याच्या किनाऱ्यावरचा दलदलीत प्रदेश पाण्याखाली गेला तरी त्या ठिकाणी प्रचंड नुकसान होतं, आलं लक्षात. मग दलदलीत प्रदेश त्याचं कन्झर्वेशन करणं बी फार गरजेचं असतं. आणि ह्या अभ्यासात 46 देशांचे मूल्यांकन करण्यात आले आणि असे आढळून आले की 38 देश 2030 चे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावरून दूर गेलेले आहेत, पूर्णतः दूर गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 38 दूर गेलेले आहेत म्हणजे फक्त 8च देश मार्गावर आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर धोक्यात असलेल्या प्रमुख प्रजाती कोणत्या आहेत, तर त्या धोक्यात असलेल्या प्रमुख प्रजाती जर बघितले तर टर्टल डव, नंतर इजिप्शियन गिधाड हे पांढऱ्या कलरचं, युरोपियन गोल्डफिश हे सर्वात जास्त धोक्यामध्ये आहेत. आणि ग्रीसमध्ये युरोपियन टर्टल डवची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार होताना दिसते. ओके, इजिप्शियन गिधाड विषबाधा होण्याचे धोके आहेत. ओके, आणि बहुतेकदा इतर वन्यजीवांना लक्ष्य केलेल्या बेकायदेशीर आमिषाशी संबंधित असतात. युरोपियन गोल्डफिश बेकायदेशीर पाळीव प्राण्यांच्या व्यापारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेले आहेत. आता लक्षात घ्या गिधाड. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, जे प्राणी असतात त्या प्राण्यांना कोणतं इंजेक्शन आहे, डायकोफिन असं काहीतरी इंजेक्शन आहे, ते मारायचो आणि ते प्राणी मेल्यानंतर त्याचं मांस खायचे. ते गिधाड स्वच्छ म्हणजे आपण त्याला स्वच्छ कामगार म्हणून ओळखतो, आलं लक्षात. तर ते खाल्ल्यानंतर सुद्धा गिधाडांची संख्या खूप कमी झालेली आहे, तर ते कंटेन आपण शोधलं पाहिजे. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं टर्टल डव हा आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर इजिप्शियन गिधाड हे पांढऱ्या कलरचं आणि युरोपियन गोल्डफिश हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, हे त्यांचे इमेजेस. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वचनबद्धता आणि त्याचे उद्दिष्ट, याच्यामध्ये बर्न कन्व्हेन्शन आणि स्थलांतरित प्रजाती, स्थलांतरित म्हणजे वन प्लेस टू अनदर प्लेस, वन कॉन्टिनेंट टू अनदर कॉन्टिनेंट हे जाणारे पक्षी. आणि कन्व्हेन्शनच्या रोम स्ट्रॅटेजिक प्लॅन 2020-30 अंतर्गत, कोणता प्लॅन होता तो? रोम स्ट्रॅटेजिक प्लॅन होता 2020-30 अंतर्गत देशांनी समन्वयित, आलं लक्षात, समन्वित कृती करण्याचे वचन दिले. तथापि प्रगतीचा अभाव आहे. फक्त 5 वर्ष शिल्लक असताना असुरक्षित पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्यापासून या ठिकाणी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही चर्चेतला विषय आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो, विशेषतः राज्यसेवा आणि यूपीएससी. परंतु आपल्याला हे गट ब गट क ची तयारी जरी करत असाल तरी ही माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की येत जातील. तर हे व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. येथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.